माऊली, मराठीमध्ये अशी म्हण आहे की हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. आता बघ ना, या भगीरथानं एवढे प्रयत्न करून इतकं सगळ्यांना तयार केलं, परंतु आता जरा कुठं काही चांगलं घडतंय असं दिसत असताना देवी पार्वतीने या कार्यामध्ये खंड टाकला. आता मला सांग माऊली, देवींचं बोलणं ऐकून जर महादेव गंगेला भूलोकी आणायला तयारच झाले नाहीत तर त्या पितरांचं काय होणार? त्यांना मोक्ष मिळणारच नाही का ग? माते माते थांबावे माते, आपण जाऊ नये. माझी वाट सोड नंदी. मला आता थांबवण्यात काही अर्थ नाही. असे म्हणू नका. आपल्या या भक्ताचा विचार करावा. तुझ्या स्वामींनी केला माझा विचार? मी त्यांना स्पष्टपणे सांगून देखील त्यांनी तेच केलं ज्यास माझा विरोध होता. आता कुणी कितीही प्रयत्न केला तरी मी थांबणार नाही. मी कैलासात थांबणार नाही. माते माते, अहो थांबा थांबा माते, असं करू नका. गंगा भूलोकी अवतरेल. तुझ्याच अथक प्रयत्नांनी ती स्वर्गातून इथवर येईल, परंतु तिला मी माझ्या या जटामध्ये सामावून घेईन आणि पार्वतीचा क्रोधही शांत होईल. पाहिले देवी, अखेर भगीरथाने महादेवांना प्रसन्न केले. म्हणजे आता भूमीवर जाण्याचा आपला मार्ग सुकर झाला. काय झाले देवी, आपण चिंतित का? देवेंद्र, तरीही मला एक चिंता सतावते आहे. कसली चिंता? मला भूलोकी अवतरण्यासाठी महादेव नेमकी कुठली योजना करतात ते बघावे लागेल. हे कार्य महाकठीणच आहे. देवी गंगा, आपल्या शब्दानुसार श्री महादेव सज्ज झाले आहेत आपल्या पुनरागमनासाठी. त्यांच्याच अनुमतीने आणि आशीर्वादाने मी आपणास विनंती करतो. गंगा, तुझा आवेग सांभाळ. त्यावर नियंत्रण ठेव. त्यातच सर्वांचं भलं आहे. प्रभो प्रभो, आपण सांगूनही देवी गंगा यांचा आवेग कमी झालेला नाही.
त्यांनीच सुचवले होते की त्यांचा आवेग आपण नियंत्रित करू शकता. महाराज, हे हे काय होते महाराज? महाराणी, आत्ता आणि काही क्षणांपूर्वी देखील धरणीकंप झाल्याचे अनुभवले आहे. परंतु परंतु त्यामागे काय कारण असू शकते महाराज? महाराणी, नारायण नारायण. मुनिवर, आपण आम्हा पामरांचा प्रणाम स्वीकारावा. स्वागत आहे आपले. अहो, ज्यांनी आदिशक्ती देवी पार्वतीला, देवी गंगांना जन्म दिला, त्यांनी स्वतःला पामर म्हणून घ्यावे. नारायण नारायण. मात्र माझे इथे येण्याचे प्रयोजन वेगळे होते, अतिशय महत्वाचे. प्रयोजन? ते काय मुनिवर? सांग. काही क्षणांपूर्वी आपल्याला धरणीकंप जाणवला असेल. तो कशासाठी होता ते समजले? नाही मुनिवर, आपण जाणता आहात का? अर्थात आपली पुत्री गंगा हिचं पृथ्वीवर आगमन झालेलं आहे, ह्याचाच तो धरणीकंप होता. काय? माझी कन्या पुन्हा पृथ्वीवर अवतरली? हो मुनिवर, ही तर किती आनंदाची वार्ता आहे. आम्ही कित्येक काळापासून याच क्षणाची वाट पाहत होतो. शांत व्हा, शांत व्हा. ही आनंदी वार्ता सोबतच एक दुःखद वार्ता घेऊन आली आहे. दुःख? ते कसले मुनिवर? आपल्या ज्येष्ठ कन्येचे हे आगमन आपल्या कनिष्ठ कन्येस रुचलेले नाही. म्हणजे पार्वती? होय, गंगा देवींच्या पुनरागमनाने पार्वती देवी इतक्या क्रोधित झाल्या आहेत की त्यांनी कैलास पर्वत सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय.
तुला किती वेळा सावध केलं होतं गंगे? तुझ्या आवेशामुळे संपूर्ण पृथ्वी नष्ट झाली असती, तरीही तू त्याच आवेशाने वाहत आलीस. महादेव, मी याची आधीच कल्पना दिली होती. माझा प्रवाह थांबवणे माझ्या नियंत्रणात नाही आणि होणाऱ्या परिणामांचे दायित्व मी घेऊ शकत नाही. इतका अहंकार! लक्षात ठेव, तुझ्या प्रवाहापेक्षा जास्त प्रवाही शक्ती आमच्या जटांमध्ये आहे, ज्यात तू आता बंदिस्त झाली आहेस. आता तुझा अहंकार संपेल. कितीही प्रयत्न केले तरी आता या जटांमधून मुक्तता नाही. ही गंगा आता कधीही वाहणार नाही. हे प्रभो, हे दीनदयाळा, हे कृपावत्सला, आपण असे करू नये. जर देवी गंगा आपल्या जटात बंदिस्त राहिल्या तर त्या कधीही भूलोके अवतरणार नाहीत, माझ्या पितरांच्या राखेपाशी कधीही पोचणार नाहीत, त्यांना कधीही मुक्ती मिळणार नाहीत. प्रभो महादेव, आपण या सृष्टीच्या संतुलनाचे आधार आहात. आपण जर अशी अवकृपा केली तर माझ्या पितरांना मोक्ष कसा मिळणार? प्रभो क्षमा करावी महादेव. भूतकाळातील काही घटनांमुळे आज मी हद्दपार होऊन वाहवत गेले आणि माझ्या सामर्थ्याचा दुरुपयोग केला. त्याबद्दल मी क्षमा मागते. पार्वती, माताश्री, पिताश्री, आपण आपली पुत्री तिच्या संसारात आनंदी नसताना तिच्या मातेस कसे काय स्वस्थ राहता येईल? म्हणजे आपणास देखील समजले तर? होय कन्या, परंतु आम्ही इतकेच सांगू इच्छितो की तू हा तुझा निर्णय, कैलास भूमी सोडून जाण्याचा निर्णय मागे घ्यावास. पिताश्री, तुमच्या कन्येच्या जीवनात काय घडले आहे आपणास दिसत नाही. आपण महादेवांकडे जाऊ आणि त्यांचे विचार नव्याने जाणून घेऊ. नाही, मी तेथे जाणार नाही. माझ्या मतांचा आदर त्यांना नसला तरी देखील मला आहे. मी तेथे परत जाणार नाही. शांत हो पुत्री, तुझेही काहीतरी चुकले असेलच.
क्रोध बरेचदा आपली विचारशक्ती क्षीण करतो. आपण शांतपणे एकदा महादेवांशी बोलू, तुला देखील साक्षात्कार होईल. माझं ऐकशील ना पुत्री? माते, पिताश्री, आपल्याला भेटण्याची किती काळापासून इच्छा होती मला. आपल्याला भेटून मला किती आनंद झालाय आपणास कल्पना देखील नसेल. पाहिलंच माते, हिच्या मनी जे आहे ते न सांगता इतरच काही सांगते आहे. हिला आनंद तुम्हाला बघून नाही तर स्वामींना बघून झाला आहे. मला आनंद याचा आहे की मार्कंडेय ऋषींचे शब्द सत्य ठरले. मी आणि श्री महादेव अशा प्रकारे संलग्न झालो आहोत. पाहिलंच माते, ही जाणून बुजून तेच सांगते आहे जेणेकरून मला क्लेश होईल. होय ना स्वामी? ह्यातच आपल्या सृष्टीचे हित आहे. माते, आपण हे काय बोलत आहात? एक शब्द बोलू नकोस. तूच कारणीभूत आहेस या साऱ्या घटनेस. मी? या गंगेला येथे आणण्याचा अपराध केला आहेस तू. शिव आणि शक्ती यांच्या अतूट मिलनामध्ये गंगेची ठिणगी प्रज्वलित करण्याचा अपराध केला आहेस तू. माऊली, आपल्या घरासाठी तुझी केवढी निष्ठा असते, केवढी माया असते, आणि म्हणूनच तू त्यांच्यासाठी काहीही करायला नेहमी तत्पर असतेस. आपल्या माणसांसाठी आपण कोणत्याही संकटाचा सामना करायला नेहमी सिद्ध असतो. जसं की भगीरथ आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी गंगेला भूलोकी आणण्याचा चंगच बांधलाय त्यांनी. कारण त्यांची मुक्ती हे त्याच्या आयुष्याचं परमध्येय आहे माऊली, परमध्येय. किती मजेशीर भाग आहे हा माऊली. ओ साक्षात देवाधिदेव महादेव ते सुद्धा त्यांच्या पत्नीच्या म्हणजे देवी पार्वतीच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाहीत. अहो, पती पत्नीच्या नात्यामधली हीच तर मजा आहे. परंतु ते कोणी सामान्य नाहीत ना. त्यांना हित बघायचंय ते सगळ्या सृष्टीचं, आणि यासाठी गंगा इथं अवतरण आवश्यक आहे हे त्यांना समजतंय. मग यासाठी ते पार्वतीची समजूत काढतील का? भगीरथाची प्रार्थना सफल होईल का? गंगा त्याचं म्हणणं मान्य करेल का? पाहूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.